भगवते नमः। ओम श्री साई वासुदेवाय नमः। ओम श्री साई भगवते नमः। ओम श्री साई सिद्धेश्वराय नमः। ओम श्री साई सर्वधाराय नमः। साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन आणि दरवर्षी न चुकता आम्ही या मंदिरामध्ये येत असतो। आमचे मित्र आणि दिवंगत या मंदिराचे संस्थापक बळीभाई वासुदेव नैबाकर यांच्या निधनानंतर खरं तर हा पहिला वर्धापन दिन आणि सगळे प्रमुख ट्रस्टी या ठिकाणी उपस्थित आहेत। म्हणजे खरं बघायला गेलं तर शिर्डीच्या साईबाबा नंतर हे ठाण्यातलं साईबाबाचं मंदिर पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आणि बळीभाईंनी विशेष परिश्रम आणि मेहनत घेऊन अतिशय चांगल्या लोकांना ह्या ट्रस्टी मध्ये घेऊन त्यांच्या माध्यमातून ही संस्था फार वर्षापासून पुढे नेलेली आहे आणि एवढं मोठं मंदिर आता ह्या परिसरामध्ये निर्माण झालेलं प्रामुख्याने वर्तकनगर, लोकमान्य नगरची, शास्त्रीनगर, शिवाजीनगरची लोक ते येतातच, पण लांबून लांबून या ठाणे जिल्ह्यातून आणि प्रामुख्याने मुंबईतून सुद्धा लोक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात, या वर्धापन दिनाचा लाभ घेत असतात। खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाडूच्या प्रसादाचं वाटप सुद्धा दरवर्षी या ठिकाणी होत असतं। त्यामुळे भक्तिमय वातावरण आमच्या वर्तकनगर परिसरामध्ये होत असतं। माझ्या प्रामुख्याने विजयामध्ये साईबाबांचा फार मोठा आशीर्वाद आहे असं म्हणायला हरकत नाही। खरं अजूनपर्यंत तर मी मतमोजणीच्या ठिकाणी गेलेलो नाहीये, परंतु निकालावर असं कळतं की मी बऱ्याच मतांनी पुढे आहे। त्यामुळे निश्चितपणे विजय हा ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा होईलच, पण त्याचबरोबर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं 223 जागा जिंकून महायुती पुढे आलेली आणि महाविकास आघाडीचं 56 जागांवरती थांबलेली आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजना आणि अनेक जे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून चांगले प्रकल्प ह्या राज्यासाठी राबवलेले आहेत, त्यामुळे हा विजय महायुतीचा विजय हा एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या 27 महिन्याच्या मेहनतीचा विजय। नमस्कार, मी प्रवीण पंढरीनाथ रोटे, वर्तकनगर साईनाथ सेवा समितीचा उपसचिव। आज आपला 38वा वर्धापन दिन साजरा होत आहे। या प्रसंगी आपण सकाळी 5:30 वाजल्यापासून काकड आरती, त्याच्यानंतर बाबांचा अभ्यंग स्नान, अभिषेक आणि महापूजा झाली। त्याच्यानंतर आता 8:30 वाजता आपला दत्तयाग यज्ञाची सुरुवात झालेली आहे। तसेच भाविकांना प्रसाद रूपी म्हणून आपण 15 टन लाडू बनवण्यात आले आहेत आणि जवळ त्याची संख्या 6 लाखाच्या वरती आहे आणि 3 दिवस हा प्रोग्राम चालणार आहे, 23 ते 25 तारखेपर्यंत। आणि दिनांक 25 रोजी दुपारी 3 वाजता बाबांच्या पालखीची मिरवणूक वर्तकनगर परिसरामध्ये निघणार असेल। ह्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती। साईराम, श्री साईनाथ सेवा समितीचा 38वा वर्धापन दिवस आज आपण साजरा करतोय। आजची तारीख 23, 24 आणि 25 3 दिवस हा उत्सव थाटामाटामध्ये ठाणे नगरीमध्ये प्रतिशिर्डीमधून ओळखला जाणाऱ्या आपल्या मंदिरामध्ये फार चांगला वाजत गाजत साजरा करण्यात येतो। आज पहिला दिवस आहे 23 तारीख। बाबांची काकड आरती होते, मध्यान्ह आरती होते आणि संध्याकाळच्या आरतीनंतर बाबांची शेजा आरती होते आणि पूर्ण दिवसामध्ये कमीत कमी 1 लाख भाविक तरी दर्शन घेतात आणि लाडू प्रसादाचा आनंद घेतात। उद्या 24 तारीख पुन्हा तोच रूपरेषा आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या मध्यस्थीत प्रमुख अतिथी म्हणा किंवा मुख्यमंत्री साहेब म्हणा, अशा प्रमुख अतिथ्यांची भरघोस साई दर्शनाची ओढ साईबाबा त्यांना इथे खेचून आणते। मी इथे 15 वर्ष झाले सेवा करतोय या समितीमध्येच आणि माझं नाव सुनील गवई, मी भांडुपला राहतो आणि गेले 15 वर्ष झाले मी इथे सेवा करतो आणि माझे अनुभव बाबांप्रती खूप वेगळेच आहे। त्याला जे मागतो इथे देतो आणि खरंच प्रति शिर्डी म्हणून आम्ही शिर्डी म्हणूनच बाबांचं दर्शन करतो आणि त्याचा आशीर्वाद प्राप्त करतो। साईराम।